अशा प्रकारे जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमची बाही एकदम परफेक्ट बसेल. जेवढी तुम्हाला बाहीची लांबी ठेवायची आहे तेवढी लांबी ठेवून घ्यायची आहे. अस्तरचं नाही आहे. त्यामुळे मला जेवढी लांबी पाहिजे, आता मला जी लांबी पाहिजे आहे ती 8 इंचाची रेडी पाहिजे. अर्धा इंच वरती मार्जिन ठेवायची आहे. आता ही जी मार्जिन ठेवली आहे, आपल्याला शिलाईसाठी ठेवली आहे मी, ते अर्धा इंच ठेवायची आहे आणि पूर्ण लेंथ घ्यायची आपल्याला, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. त्या व्यतिरिक्त जर साधं ब्लाऊज असेल तर तुम्ही 1.5 इंच फोल्डिंगसाठी ठेवा. जर साधं नसेल, अस्तरचं असेल तर तुम्ही अर्धा इंच ठेवा. अर्धा इंच वर जाईल आणि अर्धा इंच खाली जाईल. तर तेव्हा आपल्याला 1च इंच मार्जिन ठेवावं लागेल इथे. आता जेवढा तुमचा आर्महोल आहे तेवढा मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मला 8.5 इंच आर्महोलचा गोलाई पाहिजे. तर मी 8.5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि जे एक्स्ट्रा आहे, आता हे 1.5 इंच मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. मधोमध कट द्यायचा आहे. कट दिल्यानंतर आपल्याला इथून कट जवळून आपल्याला 2 ते 2.5 इंच सोडून द्यायचं आहे अंतर. आता हे 2.5 इंच सोडते. 2.5 इंचानंतर आपल्याला थोडा खोल भाग द्या केला आहे, तो भाग आपल्याला फ्रंटला राहील आणि हा जो आहे हा बॅकला जाईल.